श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कुबेराय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या दीपावलीमध्ये माता लक्ष्मीची भरपूर सेवा करून आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. अनेक लक्ष्मीकारक उपायांपैकीच एक उपाय आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणं. कुबेर यंत्राची आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपण स्थापना केली तरी आपली व्यवसाय वृद्धी होते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे. अजून 8-10 दिवस आहेत. शक्य झाल्यास कुबेर यंत्र आपल्या घरी नक्की आणावं. धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची स्थापना जरूर करावी. कुबेर यंत्राचं महत्त्व काय, फायदे काय, कुबेर यंत्राची आपल्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्थापना कशी करायची, कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे, कुबेर यंत्राची रोज पूजा कशी करायची, हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मौल्यवान वस्तू किंवा सोने खरेदी करत असतो. यावर्षी आपण आपल्या घरामध्ये कुबेर यंत्र अवश्य आणावं. आपल्या जवळपास कुठेही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी पंचधातूचं आपल्याला कुबेर यंत्र मिळेल. आपण ते जरूर आणावं. कुबेर यंत्र आणताना फक्त एक काळजी घ्यायची, लोखंडाचं यंत्र नसावं. लोखंडाच्या पत्र्यावर कोरलेलं यंत्र नसावं. तांब्याचं चालेल, पितळाचं चालेल, पत्र्यावर कोरलेलं कुबेर यंत्र नक्की चालेल, परंतु लोखंडाच्या पत्र्यावर कोरलेलं कुबेर यंत्र नसावं. कारण लोखंडावर शनी या ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणून शक्यतो पंचधातूचं कुबेर यंत्र आणावं. जवळपास स्वामी केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी करावी, नक्की आपल्याला मिळून जाईल. माता लक्ष्मी ही चंचल असते. माता लक्ष्मीची साधना जर आपण केली तर आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढते. तसंच कुबेर भगवान हे संपत्तीचे देव मानले जातात. ते आपल्या घरामध्ये पैसा स्थिर ठेवतात. पैशाची बचत होते. बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांचं असं होत असेल, भरपूर कष्ट करून, मेहनत करून पैसा आपल्याकडे टिकत नसेल, बचत होत नसेल. अशा वेळेला आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुबेर यंत्राची जर आपण स्थापना केली, या यंत्रातून एक विशिष्ट ऊर्जा असते. ती ऊर्जा धन आकर्षित करते. त्याचप्रमाणे आपल्या भोवती, आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक संरक्षक कवच देखील निर्माण करते. कारण कुबेर भगवान यांना देवांच्या संपत्तीचं रक्षक देखील मानलं जातं. त्याचप्रमाणे नुसतं कुबेर यंत्र घरात ठेवून चालणार नाही. रोजच्या रोज विशिष्ट मंत्रसाधना करावी लागते. ही मंत्रसाधना केल्यानं त्या यंत्रातील शक्ती वाढत जाते, आपला आत्मविश्वास वाढत जातो आणि मग आपली नकारात्मकता दूर होऊन आपोआपच आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला लागते. कुबेर यंत्राची स्थापना आपण कुठे करू शकतो? व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानात, आपल्या घरी, देवघरामध्ये त्याची स्थापना आपण करू शकतो. कुबेर यंत्राची स्थापना आपण कधी करू शकतो? धनत्रयोदशी हा अतिशय चांगला मुहूर्त मानण्यात येतो. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत, बुधवार, शुक्रवार, एकादशी आणि पौर्णिमा यापैकी कुठल्याही दिवशी कुबेर यंत्राची स्थापना आपण अवश्य करावी. ज्यांना दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करायची असेल त्यांनी त्याच दिवशी यंत्र आणलं तरी चालेल, किंवा आपल्याला जर त्या दिवशी जमणार नसेल अगोदर यंत्र घेऊन या. फक्त त्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करावी. कुबेर यंत्र कुठल्या दिशेला स्थापन करायचं? भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे स्वामी मानले जातात. म्हणून आपल्या देवघरामध्ये ईशान्य दिशेला किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर आपण कुबेर यंत्राची स्थापना करणार असाल तर उत्तर दिशेला कुबेर यंत्र स्थापित करावं. आता आपण बघूया कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये कशी करावी. देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी एखादा पाट मांडावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं. लाल वस्त्र का? लाल रंग कुबेर भगवान यांचा आवडता रंग आहे. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा. ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. 99 मंत्र म्हणावा. त्यानंतर भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय. शक्य होईल तितक्या वेळा मंत्राचा जाप करावा. ओम श्रीम नमः किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, या मंत्राचा 11 वेळा जाप करावा. त्यानंतर एक तामण घ्यावं. तामणामध्ये थोड्याशा अक्षता घ्याव्या. कुबेर भगवान यांना कुंकू मिश्रित अक्षता आवडतात आणि म्हणूनच थोडंसं कुंकू त्यामध्ये टाकायचं. आपण जे कुबेर यंत्र आणलेलं असतं ते बाजारातून आणलेलं असतं, दुकानातून आणलेलं असतं, त्याची शुद्धी होणं महत्त्वाचं आहे. म्हणून कुबेर यंत्राला प्रथम शुद्ध पाण्यानं, त्यानंतर पंचामृतानं किंवा कच्च्या दुधानं स्नान घालायचं. पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. आता आपण
या यंत्रामध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. कुबेर यंत्राची स्थापना सुरू असताना चमच्यानं किंवा पळीनं त्यांना स्नान घालायचं आणि 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं. शक्यतो संस्कृतमधलंच पुरुष सूक्त म्हणावं. आपल्याला जर वाचायला अडचण असेल आपण यूट्यूबला लावून द्या. माझ्या या चॅनलवरती पुरुष सूक्ताचा व्हिडिओ आहे. आपण ते पुरुष सूक्त लावून द्यावं. 16 वेळा पुरुष सूक्तानं अभिषेक करायचा आहे. 16 वेळा पुरुष सूक्ताचं असं पठण झाल्यानंतर कुबेर यंत्राला अशा पद्धतीनं स्नान घातल्यानंतर यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं. पुसून घेतल्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावरती एखादी प्लेट ठेवावी किंवा छोटं तामण असेल तामण ठेवावं आणि त्यामध्ये थोडेसे कुंकू मिश्रित तांदूळ ठेवावे आणि त्यावरती कुबेर यंत्राची स्थापना करावी. त्यानंतर यंत्रावरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. भगवान कुबेर यांना गुलाल बुक्का देखील प्रिय आहे. गुलाल बुक्का वाहू शकता. ताजी फुलं व्हावीत. त्याचप्रमाणे कडुनिंबाची पानं भगवान कुबेर यांना प्रिय आहेत. म्हणून कडुनिंबाची पानं जर आपल्याला कुठं मिळाली नक्की व्हावीत. कडुनिंबाच्या पानामुळं आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. भगवान कुबेरांना मनोभावे नमस्कार करावा. नैवेद्य दाखवावा. नैवेद्य आपण पंचामृताचा दाखवावा. एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य. धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा करणार असाल, धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जो नैवेद्य दाखवणार असाल तोच नैवेद्य कुबेर यंत्राला दाखवावा. त्यानंतर भगवान कुबेराची आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली जरूर म्हणावी. आपण सर्वांनी मंत्रपुष्पांजली ऐकली असेल. कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नमः. मंत्रपुष्पांजलीमध्ये भगवान कुबेर यांचा जय जयकार केला जातो. कुठलीही आरती किंवा कुठलीही पूजा या मंत्रपुष्पांजलीशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणूनच भगवान कुबेराच्या पूजेशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. ज्या दिवशी आपण ही स्थापना कराल त्या दिवशी आपल्याला काही मंत्र साधना करायच्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं भगवान कुबेरांचा मंत्र कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं विट्टेश्वराय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करा. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करावं. श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करा. ज्यांच्या घरात पहिल्यापासूनच कुबेर यंत्र असेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी तसंच कुठल्याही पौर्णिमेला कुबेर यंत्राला 16 वेळा पुरुष सूक्त वाचून अभिषेक जरूर करावा आणि अशाच पद्धतीनं पूजा करावी. कुबेर यंत्राची घरात स्थापना केल्यानंतर वर्षभर यंत्राची पूजा कशी करायची? रोज कुबेर यंत्राची पूजा करताना हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. पौर्णिमेच्या दिवशी फक्त अभिषेक करायचा किंवा स्नान घालायचं. एक वेळा जरी आपण पुरुष सूक्तानं अभिषेक केला तरी चालेल. आणि भगवान कुबेर यांचं रोजच्या रोज नामस्मरण झालं पाहिजे. कुबेर भगवानांचा हा जो मंत्र आहे या मंत्राचं रोज शक्य होईल तितकं पठण आपण करावं. 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 108 वेळा म्हटलं तर खूप चांगलं. आणि कुबेर भगवान यांच्याकडे कधीच काहीच मागायचं नाही. फक्त त्यांचा आशीर्वाद मागायचा. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी एवढीच विनंती त्यांना करायची. आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. सगळं काही मिळेल. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये अवश्य करावी. लक्ष्मीकारक असा हा उपाय आहे. आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहील, लक्ष्मी माता स्थिर राहील, पैशाची बचत होईल, पैशाचा संचय होईल. कर्जबाजारी झाला असेल कर्ज देखील मिटून जातील. कुणाकडे पैसे अडकले असतील ते देखील आपल्याला मिळतील. माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शंका असल्यास जरूर विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कुबेराय नमः.